आजकाल तुम्ही न्यूज मध्ये पाहिलं असेल तर इकडं वार चालू झालाय, ट्रम्पने हे म्हटलंय, मार्केट क्रॅश होणार आहे, मार्केट खूप पडणार आहे, असं तुम्ही खूप ऐकलं असेल. पण आता तुमच्या मनात सुद्धा भीती निर्माण झाली आहे का? तुम्हाला पण असं वाटतंय की माझे पैसे बुडणार, एस-आय-पी बंद ठेवा की चालू करावी, आता इन्व्हेस्ट करावी की थांबून द्यावी? तुमच्या मनात सुद्धा असं कन्फ्युजन आहे का? तर तुमच्या सुद्धा मनात असं कन्फ्युजन असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पहा. तुमच्या मनातलं पूर्ण कन्फ्युजन क्लिअर होऊन जाणार. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल पैशाच्या गोष्टीवर, जे तुम्हाला पैशाबद्दल सरळ ज्ञान मिळेल आपल्या मराठी भाषेमध्ये. समजा तुम्हाला एखादी मोबाईल आवडत आहे, त्याची किंमत समजा ₹20,000 आहे आणि आता सेल चालू झाली आहे आणि त्याची किंमत 20,000 वरून 15,000 झाली आहे. तर तुम्ही हा विचार करता का हा पहिला मोबाईल महाग होता आणि आता सस्ता झाला, तुम्ही घेणार नाहीये? नक्कीच नाही. काहून? तर पहिला आपला मोबाईल महाग भेटत होता, आता सस्ता भेटणार आहे, तर आपण नक्कीच घेणार आहोत. मग जेव्हा आपण मार्केटचा विचार करतो तर मग हा असा विचार कोण नाही करत? जेव्हा मार्केट चांगला बुलिश राहते तर आपल्याला खूप महाग महाग शेअर भेटतात, महाग महाग म्युच्युअल फंड भेटतात. पण जेव्हा मार्केट पडते तर आपल्याला डिस्काउंट मध्ये भेटते, थोडं स्वस्त मिळते, त्याच्यामुळे आपल्याला जास्त वस्तू भेटते. मग आपण जेव्हा महाग राहतो ना तेव्हा काही करत नाही, पण जेव्हा पडतो ना तेव्हा तेव्हा आपल्याला असं वाटते काही वस्तू चांगली नाहीये कारण ही स्वस्त झाली आहे. असाच तुम्ही पण विचार करता का? तर चला मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो जेव्हा जेव्हा मार्केट पडलं तेव्हा काय झालं आहे आणि कसं काय झालंय. तर चला. तर पहा मित्रांनो, हा आपला निफ्टीचा चार्ट आहे. कुठे 1999 पासूनचा आहे तर आतापर्यंतचा आहे, जो करंट चालू आहे. आपण जर डायरेक्टली पाहिलं तर पहा हा कसा वरच जात आहे. हा खाली चालला का असा, हा जमा इथून इथून असा खाली गेलाय का नाही गेलाय. तुम्ही जर लॉंग टर्म मध्ये पाहिला तर आपलं मार्केट कसा वरच जात आहे. पण जर तुम्ही कधी कधी लक्ष दिलं असेल तर पहा इथं पडलंय मार्केट, 2008चं क्रॅश आहे, मार्केट अजून वर गेलाय. इथं पडलाय, मार्केट अजून वर गेलाय. हा कोरोना काळ होता बघा, हा 2020चा. इथं पण पडलाय मार्केट, मार्केट अजून वर गेलाय, डबल गेलाय. इथं पण पडलं होतं, पुन्हा वर गेलं. आता इथं पडलं आहे, इथं जवळपास पडलाय. तर अजून चान्सेस काय? तुम्ही जर इतिहास बघितलाय, जेव्हा जेव्हा मार्केट पडलाय, इथं आहे पडलाय, इथं पडलाय, इथं पडलाय, तर मार्केट काय केलंय, मार्केट वर गेलाय. पण काही वेळेसाठी इथं मार्केट पडलं होतं. अशा सिच्युएशन मध्ये आपण थांबलं पाहिजे, आपण पेशन्स घेतला पाहिजे. तुम्ही जर निफ्टीचा ट्रेंड बघितलाय तर कसा गेलाय, मार्केट वरच जात आहे लॉंग टर्म मध्ये. बघितलाय 1000 पासून चालू झालेलं मार्केट आता 23,000च्या जवळपास आहे. म्हणजे मार्केट काय गेलंय, मार्केट वर गेलाय. तुम्हाला एक मी साधं सोपं एसआयपीचे उदाहरण देतो, जिथं तुमची पूर्ण शंका क्लिअर होऊन जाईल की आपण मार्केट पडतो तेव्हा काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. तर चला, समजा आपण निफ्टी 50 मध्ये 2000 साली 10,000 रुपयाची एसआयपी चालू केली. समजा की निफ्टी 50 मध्ये 2000 साली 10,000 रुपयाची एसआयपी चालू केली, तर काय होणार आहे? तर बघा, आपल्या पहिल्या वर्षी आपल्याकडे 1,20,000 रुपये इन्व्हेस्टमेंट होणार आहे. किती होणार आहे? 1,20,000. कारण आपण 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली होती, एसआयपी केली, सॉरी. तर त्या वर्षी मार्केट निगेटिव्ह होतं, -29% जवळपास निगेटिव्ह होतं. म्हणजे आपण जे इन्व्हेस्ट केले होते 1,20,000, त्याची व्हॅल्यू 1,01,000 रुपयेच राहिली आहे. म्हणजे आपण त्या वर्षी लॉस घेतला आहे. बघा, एक वर्ष माणूस कसाही लॉस सहन घेऊ शकतो. पण बघा, दुसऱ्या वर्षी पण सेम. दुसऱ्या वर्षी पण काय झालाय, आपण अजून 1,20,000 टाकले, म्हणजे 2,40,000 रुपये झाले आपले पूर्ण इन्व्हेस्टमेंट. पहिल्या वर्षीचे 1,20,000 आणि दुसऱ्या वर्षीचे 1,20,000. त्या वर्षी सुद्धा मार्केट निगेटिव्ह होतं आणि आपण जे 2,40,000 रुपये भरले, इन्व्हेस्टमेंट केले होते, त्याची व्हॅल्यू फक्त 2,27,000 रुपये राहिली. म्हणजे दुसऱ्या वर्षी सुद्धा मार्केट निगेटिव्ह होतं. अशा वेळेस प्रत्येक इन्व्हेस्टर आहे तो ग्रीडी होतो. त्याला असं वाटतं की आता मी 2 वर्ष झाले पैसे टाकत, आपण मला काहीच भेटत नाही आहे, उलटे माझे पैसे कमी होत आहे. तर यावेळेस तो निघून जातो. तर जर तो निघला नाही तर काय होते बघा. समजा तिसऱ्या वर्षी पण 2003, हा रिअल डाटा आहे, 2003 मध्ये सुद्धा मार्केट निगेटिव्हच होते आणि 3,60,000चे आपले फक्त 3,14,000 रुपये राहिले. आता बघा, तुम्ही सुद्धा या ठिकाणी विचार करा की 3 वर्ष निगेटिव्ह रिटर्न भेटत आहे. आपण बँकेमध्ये ठेवले असते तरी आपल्याला 6% भेटले असते. पण आपण एसआयपी केली तर आपल्याला किती निगेटिव्ह भेटत आहे, उलटे पॉझिटिव्ह सुद्धा नाही. म्हणजे आहे तेवढी रक्कम सुद्धा आपल्याकडे राहणार नाही आहे, आपल्याला उलटे निगेटिव्ह रिटर्न भेटत आहे. आपले 3,60,000चे 3,14,000 रुपये राहिले होते. पण हे एक सिच्युएशन तिथे मेक और टेक डिसिजन राहतो. म्हणजे एक तर माणूस आपण इथून निघून जातो किंवा थांबून जातो. तर बघा, जो इन्व्हेस्टर निघलाय तो लॉसमध्ये निघलाय. पण या काळात जो माणूस टिकलाय, थांबलाय, त्याचा बघा कसा फायदा होतो. तर मार्केट 4थ्या वर्षी पॉझिटिव्ह मध्ये आलाय. 4,80,000 आपले किती झाले, 7,45,000. आता तुम्ही मला एवढा फास्टली पैसे कसे काढले? तर बघा, जेव्हा हे 3 वर्ष मार्केट निगेटिव्ह होतं, 2001-2003 ला होते, तेव्हा आपल्याला खूप कमी पैशामध्ये, खूप कमी प्राइसमध्ये आपल्याला चांगले युनिट्स भेटलेले आहे. त्याच्यामुळे जेव्हा मार्केट वाढले तेव्हा खूप त्याची प्राइस फास्टली वाढले. त्याच्यामुळे आपल्याला जो फायदा दिसत आहे एवढा लवकर, तो कारण 2-3 वर्ष आपण निगेटिव्ह होतो तेव्हा स्वस्त भेटली आपल्याला वस्तू.
तर आपण जेव्हा पैसे त्याची किंमत वाढली आहे तेव्हा खूप फास्टली वाढली आहे, म्हणजे आपल्याला फायदा खूप जास्त भेटला आहे. असं जर आपण 5 वर्ष झाली कमीत कमी त्याला ठेवत आहोत तर 6 लाखाची जवळपास 10 लाख झाली आहे. असं करता करता आज 2026 मध्ये आपण आहोत तर त्याची 30,90,000चे व्हॅल्यू जवळपास 2,42,00,00,000 रुपये झाला आहे. हे कशामुळे शक्य झालं आहे तर आपण हे 2001, 2002 आणि 2003 मध्ये जे निगेटिव्ह होतं तिथं आपण सुद्धा पेशन्स ठेवला आणि आपण जे ध्येय ठरवलं होतं की मला 10 वर्ष 15 वर्ष माझं ध्येय आहे आणि मी तेवढ्या वर्ष इन्व्हेस्ट करा, त्याच्यामुळे आपण टिकून राहिलो. जर टिकून नसतं राहिलं आपण जर निघून गेलो असतो तर आपला लॉस मध्ये निघला असता, पण आपण टिकून राहिलो आणि त्याच्यामुळे आपल्याला एवढा चांगला पैसा बनलाय. हे बघा मित्रांनो, मार्केट क्रॅश हे परमनंट नाही आहे. मार्केट 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष निगेटिव्ह राहू शकतो, पण कंटिन्यू निगेटिव्ह नाही राहू शकत. म्हणजे आपण मार्केट निगेटिव्ह आहे म्हणजे आपली भारत सुद्धा डाऊन जात आहे असं समजून चला तुम्ही. त्याच्यामुळे आपण जो गोल ठरवलं होतं त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो त्याला कंटिन्यू ठेवलं पाहिजे. तुम्ही एसआयपी बंद नका करू. तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे तुम्ही घाबरू नका. तुम्ही काही ना काहीतरी विचार करून इन्व्हेस्टमेंट केली आहे ती तशीच राहू द्या. मार्केट आज ना उद्या रिकव्हर करेल. तुम्ही जे न्यूज आहे, तुम्ही जे पोर्टफोलिओ बघता त्याला बघणं सोडून द्या. या गोष्टीकडे सर्वांना अवॉइड करा. जसं रोहित शर्मा म्हणतो का माझ्याकडे शांती आहे, तुम्ही एसआयपी ची ऍड बघितली असेल, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा शांतीला सोबत ठेवा आणि संयमाने आपली इन्व्हेस्टमेंट चालू ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.